नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहायचं MST CET आणि JEE वरचे क्वेश्चन्स. कुठल्या टॉपिकचे? व्हेक्टर टॉपिकचे. व्हेक्टर टॉपिकमध्ये आपण ठराविक गोष्टी पाहिल्यात. कुठल्या आहेत ती? कोलिनियर, कोप्लेनर, या ठिकाणी मी मेन्शन करतो, या ठिकाणी कोलिनियर, देन कोप्लेनर, किंवा दोन व्हेक्टरचे डॉट प्रोडक्ट असेल तो डॉट प्रोडक्ट, देन क्रॉस प्रोडक्ट. ओके, त्याच्यानंतर अँगल बिटवीन टू व्हेक्टर्स पाहिलेले आहे की अँगलसाठी दोन फॉर्म्युले आहेत आपले, साइन थीटा आणि कॉस थीटाच्या फॉर्ममध्ये, बरोबर. अँगल बिटवीन टू व्हेक्टर्स. त्याच्यानंतरचा पॉईंट पाहिलेला आहे आपण, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पाहिलेलं प्रोजेक्शन आहे, प्रोजेक्शन बी बार ऑन ए बार किंवा ए बार ऑन बी बार, प्रोजेक्शनचा जो असेल तो. त्याच्यानंतर डायरेक्ट फॉर्म्युले आपल्याकडे आहेत की एरिया ऑफ टेट्राहेड्रॉन काढलेला आपण, एरिया ऑफ ट्रायंगल काढलेला आहे, एरिया ऑफ पॅरलोग्राम काढलेला आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपायपडचा काढलेला आहे, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन काढलेलं आहे. तर ते जे फॉर्म्युले आहेत ते डायरेक्टली फॉर्म्युले इम्प्लिमेंट होणार आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन असणार. जे ठराविक मिक्स्ड क्वेश्चन आहेत त्या मिक्स्ड क्वेश्चनवरती आपण आता CET वरचे क्वेश्चन्स पाहिजेत आणि JEE वरचे क्वेश्चन्स. ठीक आहे, तर हे जेवढे पॉईंट्स आहेत हे रिमाइंड करा, त्याच्यावरती आपण आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, ठराविक क्वेश्चन्स आपण सॉर्ट आउट केले आहेत. फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो फर्स्ट क्वेश्चन इथे मेन्शन करतो की मॅग्निट्यूड ऑफ ए बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ सी बार इक्वल टू 1. म्हणजे युनिट मॅग्निट्यूड दिलेलं आहे तिन्ही. सॉल्व्ह करायचं आहे. या ठिकाणी अजून एक कंडिशन गिवन आहे की ए बार प्लस बी बार मायनस सी बार इक्वल टू 0. अँड हिअर फाइंड अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. या ठिकाणी मल्टिपल ऑप्शन्स असणार, 4 ऑप्शन्स असणार आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला की ए बार आणि बी बार मधला अँगल काढायचं आहे आणि बाकी टर्म्स काय दिल्या तुम्हाला की तिन्हीचं जे मॅग्निट्यूड आहे तर ते किती आहे? 1 आहे. तर गिवन कंडिशन या ठिकाणी हे दिलेले लक्षात घ्या की ए बार प्लस बी बार मायनस सी बार इक्वल टू 0. आता या ठिकाणी अँगल फाइंड करायचा आहे ए बार आणि बी बार, तर त्या दोन्ही टर्म लेफ्ट हँड साईडला ठेवायच्या, रिमेनिंग टर्म्स टेक इन अ राईट हँड साईड. सो ए बार प्लस बी बार इक्वल टू सी बार. ज्या दोन व्हेक्टरमधला अँगल काढायचा असेल त्या दोन्ही टर्म काय करायचे? लेफ्ट हँड साईडला ठेवायचे आणि रिमेनिंग टर्म्स कुठे येतील? राईट हँड साईडला. सो ए बार प्लस बी बार इक्वल टू सी बार. आता ह्या ठिकाणी काय करायचं आपल्याला एक लक्षात घ्या, मग अशी सांगितलं होतं की अँगल काढायचं आहे. तर अँगल काढायसाठी आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत, एक तर डॉट प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. आता त्या ठिकाणी साइन थीटा किंवा कॉस थीटाच्या फॉर्ममध्ये तुम्हाला हे कन्वर्ट करावं लागेल. तर पहिल्यांदा काय करू आपण, ह्या दोन्हीला स्क्वेअर करू बोथ साईड. स्क्वेअर म्हणजेच काय असतं की ह्या टर्मनं रिपीट मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजेच काय होईल या ठिकाणी की ए बार प्लस बी बार इंटू ए बार प्लस बी बार इक्वल टू सी बार डॉट सी बार. सो मल्टिप्लिकेशन इन लेफ्ट हँड साईड, ए बार डॉट ए बार म्हणजे एका व्हेक्टरचा डॉट प्रोडक्ट असेल तर काय होतो की त्याच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. ओके, प्लस ए बार डॉट बी बार. ओके, देन प्लस बी बार डॉट ए बार प्लस बी बार डॉट बी बार मीन्स मॅग्निट्यूड ऑफ बी बार स्क्वेअर इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ सी बार स्क्वेअर. आता या ठिकाणी गिवन कंडिशन्स आहेत आपल्याकडे, ए बार बी बार आणि सी बार याचं मॅग्निट्यूड किती आहे? 1 आहे. सो 1 स्क्वेअर इज 1. आणि हिअर ए बार डॉट बी बार प्लस बी बार डॉट ए बार हे दोन्ही काय आहेत? डॉट प्रोडक्टमध्ये प्रॉपर्टीजमध्ये दोन्ही काय असतात? कम्युटेटिव्ह, म्हणजेच काय असतात? सेम असतात. सो हिअर 1 प्लस 2 टाइम ए बार डॉट बी बार प्लस हिअर 1 आणि इक्वल टू 1. ओके, 1 कॅन्सल होईल या ठिकाणी. 1 एक आहे तो लेफ्ट हँड साईडला घेतला तर कसं येईल की 2 ए बार डॉट बी बार इक्वल टू -1. ओके, आणि ह्या ठिकाणी ए बार डॉट बी बारचा फॉर्म्युला आहे कॉसमध्ये, काय फॉर्म्युला तो, आणि हा 2 इकडे डिवाइड होईल. सो मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार cos theta equal to -1/2. Okay, again magnitude of a bar b bar value is 1, so cos theta equal to -1/2. बरोबर. आता cos theta equal to -1/2 म्हणजे थीटा काय असतो रे? अलाइड कंपाऊंड अँगल मध्ये झालेलं आहे, थीटा इक्वल टू 120 डिग्री.
दॅट इज 2π/3. ओके, म्हणजे तुमचा अँगल बिटवीन ए बार अँड बी बार किती आला 120. 120 मीन्स 2π/3. म्हणजे हा अँगल झाला ए बार आणि बी बारच्या मध्ये. सिमिलरली तुम्हाला बी बार सी बार मध्ये विचारतील तर ए बार तिकडे न्यावं लागेल. ओके, त्यानंतर फॉर्म्युला यूज करा. कुठला फॉर्म्युला यूज करायचा, बोथ साईड स्क्वेअर करायचे. स्क्वेअर म्हणजे त्या टर्मनं मल्टिप्लाय, देन डॉट प्रोडक्टमध्ये येईल, कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला अँगल थिटा निघेल. सेम ज्या व्हेक्टरमधला अँगल काढायचा आहे ती टर्म लेफ्ट हँड साईडला ठेवायची. हे झालं फर्स्ट क्वेश्चन. सिमिलरली सेकंड चेक करा. मी क्वेश्चन रीड करतो, फक्त लक्षात की क्वेश्चन काय आहे की सम ऑफ टू व्हेक्टर्स इज अ युनिट वेक्टर. ओके, सम ऑफ टू व्हेक्टर्स इज अ युनिट वेक्टर, देन फाइंड मॅग्निट्यूड ऑफ देअर डिफरन्स. म्हणजे गिवन काय, लक्षात घ्या, मी पुन्हा रिपीट करतो. सम ऑफ टू व्हेक्टर्स इज अ युनिट वेक्टर अँड फाइंड मॅग्निट्यूड ऑफ देअर डिफरन्स. ओके, म्हणजेच काय सांगितले, ॲडिशन, दोन व्हेक्टरचे ॲडिशन काय दिले. सो ए बार प्लस बी बार याची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 1. अँड फाइंड काय करायचं आहे की ए बार मायनस बी बार इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, मल्टिपल ऑप्शन्स असतील. ज्या ठिकाणी काय दिलं आहे की दोन व्हेक्टरची ॲडिशन इज 1 आणि त्याचा डिफरन्स तुम्हाला काढायचा आहे, मॅग्निट्यूड ऑफ देअर डिफरन्स. सो हिअर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. कुठला फॉर्म्युला माहीत आहे की ए बार प्लस बी बार स्क्वेअर इक्वल टू काय असतो रे, मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर प्लस 2 टाइम ए बार डॉट बी बार प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी बार स्क्वेअर. ओके, सिमिलरली डिफरन्सचा फॉर्म्युला मॅग्निट्यूड ऑफ ए बार स्क्वेअर प्लस मायनस 2 टाइम ए बार डॉट बी बार प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी बार स्क्वेअर, फर्स्ट अँड दिस इज सेकंड. ओके, त्या ठिकाणी दोन्हीचं काय घेतले, ॲडिशन घेतली तर काय येईल रे, या दोन्हीची ॲडिशन जर ह्या ठिकाणी घेतली आपण इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडची, याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 1. सो 1 स्क्वेअर इज 1. सो 1 प्लस ए बार मायनस बी बार स्क्वेअर इक्वल टू हिअर ऑल्सो 1 2 ए बार प्लस बी बार. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या काय काय कॅन्सल होणार आहे. ह्या ठिकाणी या दोन्ही टर्म काय होतील, कॅन्सल होतील. सो 1 1 1 1 म्हणजेच किती येईल त्या ठिकाणी 4. ओके, त्याच्यानंतर काय होईल, हा 1 तिकडे मायनस होईल, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ ए बार मायनस बी बार स्क्वेअर इक्वल टू 4 मायनस 1 म्हणजेच किती येईल 3. सो ए बार मायनस बी बार इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3. म्हणजे डिफरन्स ऑफ टू व्हेक्टर्स इक्वल टू रूट ऑफ 3. दिस इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, सिम्पल आहे हे. फक्त स्क्वेअर करायचे, ॲडजस्टमेंट कशी करायची पहा, कॅल्क्युलेशन काय आहे ते पहा, त्याच्यानंतरचं हे आन्सर तुमचं स्क्वेअर रूट ऑफ 3. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा की ह्या ठिकाणी 3 व्हेक्टर्स दिलेत, ए आय प्लस जे प्लस के, आय प्लस बी जे प्लस के अँड आय जे आणि के. ओके, तिघांचे ॲडिशन आर कोप्लेनर, देन 1/1 मायनस ए प्लस 1/1 मायनस बी प्लस 1/1 मायनस सी इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे याचा आन्सर काढायचे तुम्हाला काय ते किंवा ऑप्शन्स असतील या ठिकाणी. तर 3 व्हेक्टर्स दिले ते काय आहेत, कोप्लेनर आहेत. आता आपण कोप्लेनरच्या डेफिनेशनमध्ये पाहिलेलं आहे की 3 व्हेक्टर जर कोप्लेनर असतील तर त्याचं काय असतो, डिटरमिनंट 0 असतो. ज्या ठिकाणी ह्या तिन्हीचा जो डिटरमिनंट असेल तो इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजेच काय होईल या ठिकाणी, डिटरमिनंट ऑफ फर्स्ट जे इक्वेशन आहे त्याचे आय जे के चे कोएफिशियंट्स किती आहेत, a1 1. ओके, सेकंड 1 b1 आणि थर्ड इज 1 1 1. हे 3 रो झाले, इक्वल टू काय आहे 0, कारण गिवन आहे की देज आर कोप्लेनर वेक्टर्स. सो हिअर डिटरमिनंट सॉल्व्ह केलं तर काय, आता एक लक्षात घ्या ह्या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे 1/1 मायनस ए, 1 मायनस ए, 1 मायनस बी आणि 1 मायनस सी, ह्या 3 टर्मच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. तर तुम्हाला हा जो डिटरमिनंट आहे त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन जे करायचं आहे, एक तर रो कॅल्क्युलेशन किंवा कॉलम कॅल्क्युलेशन. सो फर्स्ट आपण काय करू या ठिकाणी की हा इथे मायनस करू, म्हणजे सेकंडमधून फर्स्ट मायनस केला तर फर्स्ट कॉलम जो आहे तो ॲज इज. ओके, सेकंडमधून फर्स्ट मायनस करा, 1 मायनस ए, बी मायनस 1, लास्ट वन इज 0. सो 1 मायनस 1 इज 0. सिमिलरली थर्ड कॉलममधून फर्स्ट सबस्ट्रॅक्ट केला, 1 मायनस ए, देन 1 मायनस 1 इज
0. आणि हिअर याची थर्ड इक्वेशन ह्या ठिकाणी सी आहे, सी दॅट इज सी मायनस 1. ओके, इक्वल टू 0. ठीक आहे, कारण सी आपल्याकडे आहे. तर हे जो आलेला हा डिटर्मिनंट आहे हा सॉल्व्ह केला तर कसं येईल, फर्स्ट टर्म इज ए, ओके, इंटू ब्रॅकेट फर्स्ट कॉलम, सो बी मायनस 1 सी मायनस 1 येईल. कॅल्क्युलेशन चेक करा. देन मायनस इंटू ब्रॅकेट 1 मायनस ए, ओके, c minus 1, this term is 0, then plus 1 minus a, okay, and here 1 minus 0 is 0, so minus b minus 1. so ह्या ठिकाणी हे मायनस करतो मी, मायनस इंटू ब्रॅकेट b minus 1 इक्वल टू 0. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या की जर मायनस मायनस कॉमन काढला आपण ह्या ठिकाणी ह्या ब्रॅकेटमधून, सो a इंटू ब्रॅकेट 1 मायनस b, हिअर 1 मायनस सी. ओके, इथे मायनस जर कॉमन काढला आपण सी मायनस 1 मधून तर हा मायनसचा प्लस होईल, सो प्लस 1 मायनस ए 1 मायनस सी. ओके, सिमिलरली हिअर बी मायनस 1 टेकिंग मायनस कॉमन, सो हिअर प्लस 1 मायनस ए 1 मायनस बी इक्वल टू 0. ओके, आता हे लक्षात घ्या, हे इक्वेशन जे आले हे कुठल्या फॉर्ममध्ये दिसतं रे, 1 मायनस बी 1 मायनस सी 1 मायनस ए 1 मायनस सी. आपल्याला ही टर्म आणायची आहे, इथे जे दिसते ही टर्म. मग थ्रू आउट डिवाइड केलं आपण 1 मायनस ए 1 मायनस बी 1 मायनस सी तिन्हीनं, म्हणजे 1 मायनस ए 1 मायनस बी 1 मायनस सी. ओके, ह्या टर्मनं काय केलं आपण, ह्या इक्वेशनला डिवाइड केलं टोटल टर्मला. ठीक आहे, तर डिवाइड जर केलं तर आपल्याला येणारा आन्सर काय येईल बा, फर्स्ट टर्ममध्ये 1 मायनस बी 1 मायनस सी कॅन्सल होईल, सो ए अपॉन ओनली वन टर्म 1 मायनस ए. ओके, सेकंडमध्ये चेक करा की दोन ब्रॅकेट कॅन्सल होतील, सो 1 अपॉन 1 मायनस बी, देन प्लस हे दोन कॅन्सल होतील 1 अपॉन 1 मायनस सी इक्वल टू 0. आपल्याला आली जे फाइंड आउट करायचं ते चेक करा काय की 1 अपॉन 1 मायनस ए आहे. ओके, सो ए इथं आहे, तो ए काढायचा आहे आपल्याला आता. ठीक आहे, तर हा ए रिमूव्ह करायसाठी आपल्याला काय करावं लागेल की ते कॉमन काढून वगैरे कॅन्सल करावं लागेल, म्हणजे ॲडजस्टमेंट करावं लागेल. सो फर्स्ट आपण ॲडजस्टमेंट इन मायनस साइन, minus of minus a 1 minus a plus 1 upon 1 minus b 1 upon 1 minus c equal to 0. ओके, डिवायडर जी टर्म आहे ती टर्म वरती आणायची आहे, म्हणजे 1 ची ॲडजस्टमेंट करावं लागेल फर्स्ट. सो मायनस ब्रॅकेट 1 मायनस ए मायनस 1 अपॉन 1 मायनस ए प्लस 1 अपॉन 1 मायनस बी 1 1 मायनस सी इक्वल टू 0. स्प्लिट करा टर्म्स, स्प्लिट जर टर्म्स केलं तर मायनस इथे काय येईल 1 येईल, हा मायनस मायनस प्लस होईल 1 अपॉन 1 मायनस ए येईल प्लस 1 अपॉन 1 मायनस बी येईल 1 मायनस सी इक्वल टू 0. सो लास्ट फायनल आन्सर इज 1 अपॉन 1 मायनस ए प्लस 1 अपॉन 1 मायनस बी प्लस 1 अपॉन 1 मायनस सी इक्वल टू 1. हा जो मायनस आहे तो तिकडे प्लस होईल. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, टोटल कॅल्क्युलेशन आहे, फक्त तुम्हाला लक्षात आहे की जे फाइंड आउट करायचं आहे तर ते डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये आल्यानंतर तुम्हाला अबाउट कॅल्क्युलेशन हे आन्सर आणायचं आहे. म्हणजे तुम्हाला करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, 1 असणार आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी मल्टिपल ऑप्शन्स असतील 1 मायनस 1 0 अँड 2 असे असतील, सो करेक्ट आन्सर इज 1. ठीक, हा झाला क्वेश्चन. त्याच्यानंतरचा क्वेश्चन असा आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला गिवन आहे की एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे आणि ही जी टर्म आहे ह्या टर्मचा आन्सर काढायचं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या काय आहे की ट्रायंगल दिलेला आहे ए बी सी. ओके, गिवन फक्त व्हॅल्यूज आहेत, दिस इज ए 90 डिग्री अँगल, अँगल सी इज ए 90 डिग्री आणि दिस इज ए थीटा. ओके, म्हणजे ए अँगल थीटा दिलेला आहे, सी हा 90 दिलेला आहे, म्हणजे हा रिमेनिंग काय असणार आहे तुमचा 90 मायनस थीटा. बरोबर, हे 3 अँगल्स झाले. दिलेले हे 2च अँगल आहेत, हा आपण लिहिलाय की 90 मायनस थीटा असणार आहे. सो ए बी बार डॉट ए सी बार प्लस बी सी बार डॉट बी ए बार प्लस सी ए बार डॉट सी बी बार इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे ह्या टर्मचा आन्सर काढायचं आहे. ठीक आहे, ह्या टर्मचा आन्सर काढायसाठी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला माहीत पाहिजे. आता राईट अँगल ट्रायंगल आहे, तर फर्स्ट आपण राईट अँगल ट्रायंगलसाठी कुठला पायथागोरस थेरमनुसार त्याचा फॉर्म्युला काय येईल ह्या ठिकाणी. सो वी नो दॅट ह्या ठिकाणी ए बीची व्हॅल्यू पी दिली आहे, सो वी नो दॅट ए बी स्क्वेअर इक्वल टू
AC स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर. ओके, इक्वेशन फर्स्ट. बरोबर, लक्षात घ्या काय केलं आपण की पायथागोरस थेरम यूज केला. हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग टू साइड स्क्वेअरची ॲडिशन. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला काय आपल्याकडे की ए बार डॉट बी बार. तर ए बार डॉट बी बारचा फॉर्म्युला काय असतो रे की मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थिटा. ओके, दिस इज सेकंड फॉर्म्युला. हे दोन फॉर्म्युला यूज करून हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. आता एक लक्षात घ्या गिवन टर्म्स कुठले आहेत की ए बी बार डॉट ए सी बार प्लस बी सी बार डॉट बी ए बार प्लस सी ए बार डॉट सी बी बार. ओके, इक्वल टू. आता एक लक्षात घ्या की ह्या ठिकाणी आपण जे दोन वेक्टर्स आहेत ए बी बार दिस इज ए बी बार अँड ए सी बार दिस इज ए सी बार, ह्या ठिकाणी हा जो सेकंड इक्वेशनचा फॉर्म्युला आहे तो यूज केला. लक्षात घ्या की सेकंड टर्म काय आहे की ए बार डॉट बी बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए मॅग्निट्यूड ऑफ बी कॉस थिटा. सो ह्या ठिकाणी ए बी बार डॉट ए सी बार, बरोबर, पोझिशन वेक्टर दिलेले नाहीत. ह्या ठिकाणी हे दोन्ही वेक्टर्स आहेत, त्या ठिकाणी अँगल कुठला क्रिएट होतो रे, दिस इज ए बी दिस इज ए सी, अँगल इज थिटा. तर तो यूज केला या ठिकाणी. तर काय येणार आहे की ए बी बार मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार, सो ए बी बार डॉट ए सी बार इंटू कॉस थिटा येईल. बरोबर, प्लस आता बी सी आणि बी ए चेक करा. बी सी कुठे आहे तुमचा, इथे बी सी आहे. ओके, आणि बी ए इथे आहे. त्याच्यामध्ये अँगल कुठला येतोय 90 मायनस थिटा. बरोबर, सो या ठिकाणी अगेन ए बी बार किंवा बी ए बार घ्या डॉट बी सी बार इंटू या ठिकाणी येणार कोणती टर्म रे, कॉस 90 मायनस थिटा. ओके, कॉस 90 मायनस थिटा प्लस ह्या दोन्ही टर्मचा हा अँगल झाला. त्याच्यानंतर सी ए अँड सी बी, सो सी ए ओके अँड सी बी म्हणजे हा अँगल येतोय, दिस इज ए 90 डिग्री अँगल. सो कॉस 90 काय असतो रे, 0 असतो. म्हणजे तुमची थर्ड टर्म काय असणार आहे, 0 असणार आहे. त्याच्या पुढे चेक करा की ए बी बारची व्हॅल्यू काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ ए बार मीन्स पी. ओके, डॉट ए सी बार. तर कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतो रे, ॲडजस्टंट साईड डिवाइड हायपोटेनियस. म्हणजे या ठिकाणी येणार आहे काय तुम्हाला की ए सी बार अपॉन हायपोटेनियसची व्हॅल्यू काय आहे, पी आहे. सो दिस इज पी. देन प्लस हिअर बी ए बार मीन्स बी ए, याचा मॅग्निट्यूड किती आहे, पी आहे. सो पी डॉट बी सी बार. आता कॉस 90 मायनस थिटा अलाइड अँड कंपाऊंड अँगलमध्ये गेला असेल की कॉस 90 मायनस थिटा म्हणजेच काय असतो तुमचा साइन थिटा असतो. बरोबर, कॉस 90 मायनस थिटा मीन्स साइन थिटा. आता ह्या ठिकाणी हा जो पी आहे हा कॅन्सल होईल. ए सी बार डॉट ए सी बार म्हणजेच किती रे, ए सी बार स्क्वेअर. ओके, देन प्लस हिअर पी इंटू बी सी बार डॉट. आता ह्या ठिकाणी साइन थिटाचा फॉर्म्युला यूज केला आपण. साइन थिटा म्हणजेच काय असतो, अपोजिट साइड डिवाइड हायपोटेनियस. म्हणजेच या ठिकाणी परत काय येईल, बी सी बार डिवाइड हायपोटेनियस म्हणजेच किती पी आहे. हिअर अगेन पी पी कॅन्सल होईल. ओके, म्हणजे टर्म तुम्हाला येणार आहे कोणती, मॅग्निट्यूड ऑफ ए सी बार स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड ऑफ बी सी बार स्क्वेअर. ही टर्म म्हणजेच काय, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट ए सी बार स्क्वेअर प्लस बी सी बार स्क्वेअर इक्वल टू ए बी बार स्क्वेअर. ज्या ठिकाणी मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार स्क्वेअर म्हणजेच ए बी बार म्हणजेच किती पी आहे, म्हणजे पी स्क्वेअर. म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर येईल. म्हणजे हा जो ऑप्शन असेल तो करेक्ट असेल. लक्षात घ्या कसं केलं सॉल्व ते. या ठिकाणी मिक्सिंग क्वेश्चन आहे की अँगलचा फॉर्म्युला यूज केला आपण, त्याच्यानंतर पायथागोरस थेरम जे बेसिक आहे तर ते बेसिक यूज केलं आणि त्याच्यानंतर हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. म्हणजे डिपेंडिंग ऑन यू, म्हणजे तुम्हाला तुमच्यावरती डिपेंड आहे की हे कसं कॅल्क्युलेशन तुम्ही फाइंड आउट करणार आहे. लास्ट आन्सर येते ते तुमचं काय ते पी स्क्वेअर आन्सर येते. ठीक आहे, हा एक क्वेश्चन झाला. त्याच्यानंतरचा एक क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट, तो एक चेक करू. त्या ठिकाणी लक्षात काय दिलंय, गिवन दिलंय की मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार इंटू ब्रॅकेट आहे डॉट सी बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार मॅग्निट्यूड ऑफ सी बार. आणि विचारलंय फाइंड द अँगल बिटवीन ए अँड बी. तर ए आणि बी मधला अँगल काढायचे. त्याच्या अगोदर एक लक्षात घ्या की ही टर्म जे आहे, आता ह्या ठिकाणी अँगल कुठले येतात ते चेक करून त्याच्यानंतर जर पुढे मेन्शन केलं असेल की फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बार डॉट बी बार ऑर बी बार डॉट सी बार, तर त्या व्हॅल्यू पण कशा येतात ह्या ठिकाणी चेक करूया आपण. आता फर्स्ट गिवन कंडिशन हे दिले आहेत. बरोबर, दिस इज गिवन आहे
तर ह्या ठिकाणी डॉट प्रोडक्ट आहे, तर डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला अँगलमध्ये काय असतो रे, की फर्स्ट मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार डॉट मॅग्निट्यूड ऑफ सी बार कॉस थीटा इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए मॅग्निट्यूड ऑफ बी मॅग्निट्यूड ऑफ सी. ओके, इकडे टर्म घेऊ आपण. आता या ठिकाणी लक्षात घ्या की डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला यूज केला कॉसमध्ये, तर बोथ साईड तुमचा जो मॅग्निट्यूड सी आहे तो काय होईल, कॅन्सल होईल. आणि ह्या ठिकाणी काय राहतोय, क्रॉस प्रोडक्ट राहतोय. क्रॉस प्रोडक्टचा परत फॉर्म्युला काय येतोय, मॅग्निट्यूड ऑफ ए मॅग्निट्यूड ऑफ बी साइन अल्फा घेऊ या ठिकाणी, बरोबर. थीटा घेतलेला आहे, या ठिकाणी साइन अल्फा येईल इंटू कॉस थीटा इक्वल टू मॅग्निट्यूड ए मॅग्निट्यूड बी. आता एक लक्षात घ्या, हा जो थीटा आहे तो अँगल कुठला आला, हा थीटा जो आहे तो अँगल कुठला येणार आहे, ए बार क्रॉस बी बार आणि सी बार ह्या दोन्ही मधला अँगल म्हणजेच थीटा आहे. ओके, आणि अल्फा हा अँगल कुठला होतोय की ए बार आणि बी बार मधला जो अँगल असेल तो काय आहे, अल्फा आहे. आता ह्या ठिकाणी पण बोथ साईड काय होईल, ह्या दोन्ही टर्म्स कॅन्सल होतील, म्हणजे साइन अल्फा इक्वल इंटू कॉस थीटा इक्वल टू 1. ओके, आता ही कंडिशन सॅटिस्फाय होण्यासाठी तुम्हाला अल्फा काय पाहिजे आणि थीटा काय पाहिजे, साइन अल्फा डॉट कॉस थीटा इक्वल टू 1 ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. याचाच अर्थ काय आहे तुम्हाला की अल्फाची व्हॅल्यू जी असेल तर अल्फा काय असायला पाहिजे तुम्हाला, π/2, कारण साइन π/2 इज 1. आणि ऑल्सो कॉस थीटा म्हणजेच किती अँगल लागेल त्या ठिकाणी, थीटा इक्वल टू 0, सो कॉस थीटा इज 1. तर हे दोन्ही व्हॅल्यूज असतील तर ही कंडिशन काय होईल तुमची, सॅटिस्फाय होईल. म्हणजे त्या ठिकाणी अँगल बिटवीन ए अँड बी काय येतोय, π/2, म्हणजे अँगल ए बार आणि बी बार मधला काय येतोय, π/2 येतोय. आणि थीटा 0, थीटा हा अँगल कुठला आहे, ए बार क्रॉस बी बार आणि सी बार ह्या दोन्ही मधला अँगल काय आहे, थीटा तो काय आहे, 0 आहे. तर डायग्रामॅटिकली चेक करू आपण ह्या ठिकाणी बघा की ए बार बी बार, ओके, दिस इज बी बार, दिस इज ए बार, याच्यामध्ये अँगल कुठला आहे तुमचा, 90 डिग्री अँगल आहे, बरोबर. आणि ए बार क्रॉस बी बार काय असतो रे, की ह्या दोन्ही वेक्टरला जो परपेंडिक्युलर असेल, हा जो वेक्टर असतो तो कुठला असतोय, ए बार क्रॉस बी बार असतोय, बरोबर. म्हणजे हा जो वेक्टर आहे हा काय झाला तुमचा, ए बार क्रॉस बी बार, कारण ह्या दोन्हीला जो परपेंडिक्युलर असतो तो काय असतो, त्यांचा क्रॉस प्रोडक्ट असतो. आता ह्या ठिकाणी बघा की ए बार क्रॉस बी बार आणि सी बार ह्याच्यामध्ये अँगल काय आहे, 0 आहे. याचाच अर्थ काय आहे की तुमचा ए बार क्रॉस बी बार आणि सी बार हे दोन्ही काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. ओके, म्हणजे ए बार क्रॉस बी बार आणि सी बार हे दोन्ही काय झाले, पॅरलल झाले. आता या ठिकाणी ए बार डॉट बी बार ह्यांचं डॉट प्रोडक्ट काय असणार आहे, 0 असणार. सिमिलरली आता हा जो सी बार आहे तो ए बारला पण काय आहे, परपेंडिक्युलरच आहे, म्हणजे या ठिकाणी ए बार डॉट सी बार पण काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि सिमिलरली बी बारला सुद्धा, सो बी बार डॉट सी बार हा पण काय असणार आहे, 0 असणार आहे. जर पुढे तुम्हाला हे विचारलं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, असा इक्वेशन झाला. त्याच्यानंतरचा इक्वेशन आहे की जो जेईला विचारला आहे 2019ला, त्याच्यामध्ये ऑप्शन्स पण दिलेत आणि ते कसं सॉल्व्ह करायचं पहा. आता जो क्वेश्चन विचारला तो मी क्वेश्चन रीड करतो, फक्त लक्ष द्या व्यवस्थित की द मॅग्निट्यूड ऑफ द प्रोजेक्शन ऑफ द वेक्टर 2i cap plus 3j cap plus k cap on the vector perpendicular to the plane containing the vectors I plus j plus k and I cap plus 2j cap plus 3k cap is. ओके, या ठिकाणी ऑप्शन्स आहेत तुम्हाला. फर्स्ट आहे तो 3√2, सेकंड √3/2, √6 and last one is √3/2. and this is question from JEE 2019. ओके, क्वेश्चन रिपीट करतोय. द मॅग्निट्यूड ऑफ द प्रोजेक्शन
म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ द प्रोजेक्शन ऑफ द व्हेक्टर 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस k कॅप. मॅग्निट्यूड ऑफ द प्रोजेक्शन विचारलेलं आहे. मॅग्निट्यूड ऑफ द प्रोजेक्शन म्हणजे ह्या व्हेक्टरचं प्रोजेक्शन कशावरती आहे, ऑन द व्हेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन, परपेंडिक्युलर टू द प्लेन containing these two vectors, containing these two vectors. ओके, म्हणजे काय करायचं तुम्हाला, मॅग्निट्यूड काढायचं आहे, प्रोजेक्शनचं मॅग्निट्यूड काढायचं आहे. आणि प्रोजेक्शन कसं आहे की हे जे आहे हे याला परपेंडिक्युलर प्लेन, त्या प्लेनमध्ये हे दोन व्हेक्टर्स आहेत. ओके, तर एक लक्षात घ्या, ह्या प्लेनमध्ये हे दोन व्हेक्टर्स आहेत परपेंडिक्युलर प्लेनमध्ये. म्हणजेच ह्या दोन्ही व्हेक्टरचं आपल्याला काय काढायला लागेल, पहिल्यांदा क्रॉस प्रोडक्ट काढायला लागेल, बरोबर, कारण त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. लक्षात घ्या, असा प्लेन आहे, असं आहे, म्हणजे हा जो वेक्टर आहे तो ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि ह्या प्लेनमध्ये हे दोन वेक्टर्स आहेत, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला की ह्या दोन वेक्टरचं काय काढायला लागेल, क्रॉस प्रोडक्ट काढायला लागेल फर्स्ट. सो क्रॉस प्रोडक्ट आपण घेतला, ए बार मेन्शन करू, डायरेक्ट क्रॉस प्रोडक्ट माहित आहे, ते दोन वेक्टर डायरेक्टली घेऊ आपण. फर्स्ट रो इज i j k. ओके, second row is 1 1 1, third is 1 2 3. ओके, सो ए बार काय ते डायरेक्टली घेऊ आपण, i कॅप 3 minus 2 म्हणजे 1 येईल डायरेक्टली i कॅप, ते मायनस j कॅप 3 minus 1 2, सो 2 j कॅप प्लस 2 minus 1 दॅट इज 1 k कॅप. म्हणजे हा तुमचा काय आला, ए बार आला. आणि हा सपोज आपण कन्सिडर करू, दिस इज युअर बी बार. याचं प्रोजेक्शन याच्यावरती आहे, याचं प्रोजेक्शन याच्यावरती आहे. मी क्वेश्चन सांगितलं, रिपीट रिव्हर्स घेऊन ऐका जरा व्यवस्थित, की याचं प्रोजेक्शन याच्यावरती आहे. सो प्रोजेक्शन बी बार ऑन ए बार इक्वल टू बी बार डॉट ए बार डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ ए बार. हा फॉर्म्युला आहे त्याचा. सो बी बार आणि ए बार ह्यांचं काय करायचं, तुम्हाला डॉट प्रोडक्ट घ्यायचं आहे आणि डिवाइडला काय, मॅग्निट्यूड ऑफ ए बार. सो डॉट प्रोडक्टमध्ये काय चेक करा, 2 into 1 दॅट इज 2. ओके, प्लस 3 minus 2 minus 6 1 1 दॅट इज प्लस 1. मल्टिप्लिकेशन चेक करा, कोएफिशियंट जे आहे त्याचे मल्टिप्लिकेशन, डिवाइडला मॅग्निट्यूड ऑफ ए बार, ए बार जो काढला आहे त्याचा व्हॅल्यूज येतील 1 स्क्वेअर प्लस -2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. ओके, तर आन्सर इज 2 minus 6 plus 1 म्हणजेच काय ना या ठिकाणी -3 डिवाइड 1 4 1 दॅट इज √6. ओके, आन्सर चेक करा, आन्सर नाही त्याच्यामध्ये. विचारले काय, मॅग्निट्यूड विचारले. मॅग्निट्यूड याचा अर्थ काय आहे की हा डिनोमिनेटर आहे त्याचं काय येणार आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी काय होणार आहे, हे जे आहे ते 3/√6. ओके, 3/√6 ला याच्यामध्ये कुठे कन्वर्ट होते रे, हे जे आहे √3 डिवाइड √6, बरोबर, असं होऊ शकतं ना. म्हणजे ह्या ठिकाणी येणार आहे काय टर्म्स तुम्हाला, √3/2. दिस इज युअर आन्सर. म्हणजे ह्यातला ऑप्शन जो आहे डी, तर तो ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. ज्या फॉर्ममध्ये लक्षात घ्या, ह्या दोन व्हेक्टरचा क्रॉस प्रोडक्शन, त्याच्यानंतर प्रोजेक्शन बी ऑन ए, त्याचा फॉर्म्युला, न्यूमरेटरला काय येणार आहे, त्याचा मॅग्निट्यूड आहे. सो निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह होईल, ठीक आहे, डिवाइडला √6 आणि आफ्टर कॅल्क्युलेशन लास्ट आन्सर इज √3/2. दिस इज युअर लास्ट आन्सर आणि दिस इज ऑप्शन डी. ओके, दिस इज ए क्वेश्चन फ्रॉम JEE 2019. सेम क्वेश्चन अजून एक आहे, सेम क्वेश्चन म्हणजे प्रोजेक्शनवरतीच क्वेश्चन आहे, तो पण सिमिलरली 2019लाच विचारलेला आहे JEE मध्ये. ठीक आहे, क्वेश्चन बघा काय आहे. आता क्वेश्चन हा राईट करतो या ठिकाणी, एक मिनिट. ठीक आहे, आता क्वेश्चन व्यवस्थित चेक करा की काय दिले. लेट ए बार इज i प्लस j प्लस √2k, बी बार दिलेला आहे b1 b2 √2k मध्ये, सी बार दिलेला आहे. देन बी आर 3 वेक्टर सच दॅट प्रोजेक्शन वेक्टर बी बार ऑन ए बार इज मॅग्निट्यूड ऑफ ए बार. म्हणजे या ठिकाणी प्रोजेक्शन वेक्टर बी बार ऑन ए बार इट्स व्हॅल्यू इज मॅग्निट्यूड ऑफ ए बार. And then if
ए बार प्लस बी बार इज परपेंडिक्युलर टू सी बार, तर बी बारची व्हॅल्यू काढायची. दोन कंडिशन्स दिलेत, ए बी सी दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्शन बी बार ऑन ए बारची व्हॅल्यू, मॅग्निट्यूड ए बार दिलेला आहे, आणि काय सांगितलं की ए बार प्लस बी बार इज परपेंडिक्युलर टू सी बार, म्हणजे हे ॲडिशन आहे ते परपेंडिक्युलर टू सी बार, तर बी बारची व्हॅल्यू काढायची. तर एक लक्षात घ्या, दिलेल्या कंडिशन्स आपण मेन्शन करू या ठिकाणी, की फर्स्ट काय की प्रोजेक्शन बी बार ऑन ए बार, प्रोजेक्शन बी बार ऑन ए बार इक्वल टू फॉर्म्युला इज बी बार डॉट ए बार डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ ए बार. ओके. आणि हे काय दिलेलं तुम्हाला की मॅग्निट्यूड ऑफ ए बार दिलेलं आहे. लक्षात घ्या, क्वेश्चन वाचा व्यवस्थित, की त्याचं प्रोजेक्शन काय आहे की ती मॅग्निट्यूड ऑफ ए बार दिलेलं आहे. सो ह्या ठिकाणी याच्यावरून आपण व्हॅल्यू काढू शकतो की बी बार डॉट ए बार ह्या दोन्हीचा जर डॉट प्रोडक्ट घेतला तर चेक करा की ह्या दोन्हीचा बी बार इथं आहे, ए बार इथं आहे, मल्टिप्लिकेशन चेक करा, b1 into 1, so b1, okay, then plus b2 plus third value is root 2, here root 2, that is 2, so 2 divide magnitude of a bar, magnitude of a bar म्हणजेच किती येईल, a bar चा जो असेल त्याचा स्क्वेअर केला रूट मध्ये, so value is 1 1 2, म्हणजे 1 square 2 root 2 square, 1 plus 1 plus 2, here also root of 1 plus 1 plus 2, म्हणजे आन्सर येईल तुम्हाला b1 plus b2 plus 2 इक्वल टू, इथे 4 येतोय, इथे 4 येतोय, 2 आणि हा 2 म्हणजे इथे परत अगेन 4 येईल. सो b1 plus b2 इक्वल टू काय येणार आहे तुम्हाला व्हॅल्यू 2, इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके. तर एक इक्वेशन आलं की b1 plus b2 मध्ये. आता ह्या ठिकाणी अजून एक कंडिशन दिले काय तुम्हाला की ए बार प्लस बी बार इज परपेंडिक्युलर टू सी बार. परपेंडिक्युलर जर असेल तर एक लक्षात घ्या, परपेंडिक्युलरसाठी काय असतं की ए बार प्लस बी बार डॉट सी बार इक्वल टू काय असतो, 0 असतो. बरोबर. त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर येणार आहे काय मल्टिप्लिकेशन, सो ए बार डॉट सी बार प्लस बी बार डॉट सी बार इक्वल टू 0. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन चेक करा आता, ए आणि सी, सो 5 into 1 is 5 plus 1 into 1 is 1 plus root 2 multiplication is 2, then plus b bar dot c bar साठी चेक करा, b bar इथं आहे, c इथं आहे, so 5b1 plus here b2 and 1, so b2 only, and plus root 2 that is 2 equal to 0. so terms काय येतात बाबा, 5 1 2 आणि हा 2 म्हणजे 5 6 7 8 9 10, म्हणजे 5b1 प्लस b2 इक्वल टू हा जो 10 आहे तो तिकडे -10 होईल. सो दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. ओके. हा फर्स्ट इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन आहे, ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन करा. जर ह्या ठिकाणी दोन्ही सबस्ट्रॅक्ट केलं तर b2 कॅन्सल होईल. सो हिअर 5 प्लस 5 minus 1 is 4, सो 4b1, b2 कॅन्सल होतोय, -10 -2, -10 -2 म्हणजे -12, सो 4 आणि -12. सो b1 ची जी व्हॅल्यू येणार आहे ती b1 ची व्हॅल्यू डायरेक्टली इथे लिहितो मी, b1 इक्वल टू -3. कॅल्क्युलेशन करून पहा. सेकंड मधून फर्स्ट इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, तर ह्या ठिकाणी b2 कॅन्सल होतोय, 5 - 1 दॅट इज 4, -10 -2 -12, 4 डिवाइड, सो b1 इक्वल टू -3. आणि सिमिलरली ही जी -3 व्हॅल्यू आहे जर इथे पुट केली आपण -3 तर हा -3 इकडे प्लस होईल, सो b1 व्हॅल्यू इज 5. ओके, दिस इज 5, सॉरी b2 व्हॅल्यू इज 5. म्हणजे या ठिकाणी b2 ची व्हॅल्यू काय येते, 5 येते, b1 ची व्हॅल्यू -3 येते. तर ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला बी बार मध्ये पुट करायचे. आपल्याला काढायचं काय आहे की बी बार इज इक्वल टू, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ बी बार काढायचं आहे. सो मॅग्निट्यूड ऑफ बी बारची व्हॅल्यू काय ते चेक करायचं आहे. तर हा b1 आला, हा b2 आला, तर b1 b2 आपण पुट केला. हे रफ करतो, हे रिपीट करून पहा नंतर. आता हा b1 इथे येईल, b1 इथे b2 येईल, आणि त्याचं मॅग्निट्यूड, आता मॅग्निट्यूड करताना काय करावं लागेल तुम्हाला, स्क्वेअर रूट ऑफ फर्स्ट टर्म म्हणजे -3 स्क्वेअर, ओके, देन प्लस 5 स्क्वेअर, and then plus last one is root 2 square. ओके, म्हणजे टर्म येणार आहे काय बघा, चेक करा, 9 that is 25 and this is 2. ओके, म्हणजे 9 आणि 25, 29 34 and 2 36, so root of 36 means 6. so magnitude of B is 6. तर ऑप्शन कुठे येतो चेक करा, A B C आणि D.
डी ऑप्शन जो आहे तो करेक्ट येईल, 6 जे आन्सर आहेत ते. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन चेक करा, क्वेश्चनवरती डिपेंडिंग तुम्हाला कुठल्या वेने सॉल्व्ह करायचं आहे ते दिलेलं आहे. सो मॅग्निट्यूड ऑफ बी बार इज इक्वल टू किती येणार आहे, 6 येणार आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन जेई मधला आहे, 2019लाच विचारलेला आहे. तर हा एक क्वेश्चन झाला. बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत आता त्या ठिकाणी डायरेक्ट त्या ॲप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये जे असतील की एरिया काढायसाठी आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला आहे, बॉक्स फॉर्म्युला आहे की एरिया ऑफ ट्रायंगल काढायचं आहे, एरिया ऑफ टेट्राहेड्रॉन काढायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपायपड काढायचं आहे, एरिया ऑफ पॅरलोग्राम आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या डायरेक्टली फॉर्म्युल्यामध्ये इम्प्लिमेंट होतील आणि ते फॉर्म्युला यूज करून तुम्हाला कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतील CET-साठी आणि JEE-साठी जरा मिक्सिंग क्वेश्चन्स असणार आहेत, ते फक्त बाय युजिंग युअर नॉलेज ते सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर तुम्ही मेल दिलेला आहे, मेल ID ला मेसेज करा किंवा कमेंट टाकली तरी चालू शकते. ठीक आहे, थँक्यू.